आपण एकाच क्वेश्चनच्या माध्यमातून इम्प्लिकंट म्हणजे काय आहे, प्राइम इम्प्लिकंट म्हणजे काय, इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट, त्यानंतर रिडंडंट प्राइम इम्प्लिकंट आणि सिलेक्टिव्ह प्राइम इम्प्लिकंट म्हणजे काय आहे, या सर्व या ठिकाणी गोष्टींचं अनालिसिस आपण काय करूया एकाच क्वेश्चनच्या माध्यमातून करूया। या ठिकाणी आपल्याकडे फाइंड द नंबर ऑफ इम्प्लिकंट आहे, पीआय, ईपीआय, आरपीआय, एसपीआय हे विचारलेलं आहे। फंक्शन दिलेल्या याच्यामध्ये व्हेरिएबल आहेत काय तर 4, मिन टर्म्स आहेत आपल्याकडे काय तर 1, 5, 6, 7, 11, 12, 13 आणि 15 ला काय तर मिन टर्म्स आहेत। मिन टर्म म्हणजे काय असतं आपल्याकडे तर आउटपुट या ठिकाणी 1 असतं म्हणजे हाय असतं। या ठिकाणी आपल्याकडे व्हेरिएबल आहेत ए बी आणि काय तर सी डी। या ठिकाणी काय असेल तर 0 0 0 1 1 1 आणि 1 0 0 0 0 1 त्यानंतर 1 1 आणि काय तर आपल्याकडे असणार हा 1 0 आहे। अच्छा, या ठिकाणी मिन टर्मचा अनुसार आपण काय करणार तर सेलचा नंबर देणार या ठिकाणी असणार या व्हेरिएबलच्या नुसार। मग जर आपण एरो हा हॉरिझॉन्टल घेतला असेल तर नंबरिंग काय असेल तर हॉरिझॉन्टलचा असेल। मग या ठिकाणी 1 मिन टर्म कुठे येईल तर इथं येईल। त्यानंतर आपल्याकडे 5 कुठे येईल तर 5 आपल्याकडे सिंपल या ठिकाणी येईल। त्यानंतर 6 इथं असेल, 7 इथं असेल, त्यानंतर आपण 11 पाहतो 11 इथं असेल, त्यानंतर 12 आपल्याकडे इथं असेल, 13 आपल्याकडे इथं असेल, त्यानंतर 15 आपल्याकडे काय तर इथं असेल। हे काय तर सेलचे नंबर 0 1 3 2 4 5 7 6 या ठिकाणी 12 13 15 14 त्यानंतर इथं काय तर 8 9 11 आणि 10 हे काय तर सेलचे नंबर आहेत। आपल्याकडे पहिल्यांदा असेल काय तर इम्प्लिकंट म्हणजे काय असतं तर इम्प्लिकंट इज नथिंग बट द नंबर ऑफ मिन टर्म। मिन टर्म म्हणजे काय तर ठिकाणी असणारे 1 म्हणजे बेसिकली जर इम्प्लिकंटचा विचार केला असेल तर इम्प्लिकंट म्हणजे फंक्शन मध्ये दिलेला मिन टर्म किती आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8 याच्यामध्ये काय तर आपल्याकडे 8 मिन टर्म्स आहेत म्हणून आपल्याकडे इम्प्लिकंटची व्हॅल्यू किती असेल तर 8। दुसऱ्या साध्या सोप्या भाषेमध्ये इम्प्लिकंट म्हणजे काय तर एसओपी फॉर्म मध्ये प्रेझेंट असलेले नंबर ऑफ 1 म्हणजे काय तर इम्प्लिकंट आणि पॉस्ट फॉर्म मध्ये असणारे नंबर ऑफ 0 म्हणजे काय तर इम्प्लिकंट आहेत। या ठिकाणी किती 1 आहेत तर या ठिकाणी 8 1 आहेत म्हणून इम्प्लिकंटची व्हॅल्यू काय तर आपल्याकडे 8 आहे। सेकंड नंबरला आपण पाहतो काय तर प्राइम इम्प्लिकंट। प्राइम इम्प्लिकंटची साध्या आणि सोप्या भाषेमध्ये डेफिनेशन काय तर प्राइम इम्प्लिकंट इज नथिंग बट द मॅक्झिमम पॉसिबल लार्जेस्ट ग्रुप ऑफ 1 म्हणजे या ठिकाणी जे काय 1 आहे ते 1 चा काय करायचा मॅक्झिमम पॉसिबल लार्जेस्ट ग्रुप बनवण्याचा प्रयत्न करायचा अकॉर्डिंग टू द केएमएफ डेफिनेशन। आणि या ठिकाणी लार्जेस्ट पॉसिबल ग्रुप बनवायचा प्रयत्न करायचा। पॉसिबल आहे याचा अर्थ काय तर जेवढे पॉसिबल कॉम्बिनेशन आहेत का एवढे ठिकाणी काय करायचे तयार करायचे। या ठिकाणी 4 व्हेरिएबल आहे, 16चा ग्रुप पॉसिबल आहे का तर नाही आहे, ऑक्टेट पॉसिबल आहे का तर नाही आहे। या ठिकाणी आपल्याकडे 4 1 या ठिकाणी काय तर ऍडजस्टंट वन्स आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे काय तर या ठिकाणी सेंट्रलला आपल्याकडे काय तर एक ग्रुपिंग पॉसिबल आहे जे की काय बनतंय आपल्याकडे तर क्वाड बनतंय। म्हणजे या ठिकाणी या 4 1 ला पकडून या ठिकाणी मी काय बनवणार तर एक क्वाड बनवणार म्हणजे या ठिकाणी झालं काय आपल्याकडे तर एक क्वाड झालं म्हणजे याला मी काय म्हणणार तर प्राइम इम्प्लिकंट नंबर 1 आहे का तर या ठिकाणी एक सेंट्रलला क्वाड बनलेला आहे 4 ऍडजस्टंट आहेत। आता जर मी या सेंट्रलचे एक क्वाड बनवलं असेल तर या क्वाड मध्ये पण नंतर या ठिकाणी अशा पद्धतीची पेअरिंग करत बसणार का म्हणजे इथं 2 1s आहेत इथं 2 1s आहेत अशी पेअरिंग याच्या अलाउड आहे का आतमध्ये तर नाही आहे। जर तुम्ही एकदा मोठा क्वाड बनवला असेल किंवा मोठा ग्रुप बनवला असेल तर त्यामध्ये छोटे छोटे आतमध्ये ग्रुप अलाउड नाही तर कारण ते नंतर रिडंडंट होतात त्यांना तसं बनवण्याचा काहीच आपल्याकडे फायदा नाही आहे। अच्छा, हे 4 1 तर आपल्याकडे गेलेले आहेत। आता या ठिकाणी इथे एक 1 आहे, इथे एक 1 आहे, इथे एक 1 आहे, यांचं परत क्वाड तयार होतंय का तर नाही आहे म्हणजे याला आपल्याला ग्रुप करायला लागेल। पण ग्रुपिंग आता कशा असेल तर यांची या ठिकाणी आपण काय करतो तर पेअर करतो म्हणजे या 1 ला पॉसिबल कॉम्बिनेशन काय आहे तर या पेअरचा आहे म्हणजे याला मी काय म्हणणार तर प्राइम इम्प्लिकंट नंबर 2 आहे। त्यानंतर या 1 ला काय पॉसिबल आहे तर या 1 ला यासोबत पॉसिबल आहे का पेअरिंग तर आहे, याला मी म्हणणार काय तर प्राइम इम्प्लिकंट नंबर 3। याला काय पॉसिबल आहे तर याला मी म्हणणार काय तर या ठिकाणी हा 1 आणि हा 1 प्राइम इम्प्लिकंट नंबर 4 आहे आणि हा 1 राहतोय हा काय असेल तर प्राइम इम्प्लिकंट नंबर 5 आहे। म्हणजे माझ्याकडे टोटल प्राइम इम्प्लिकंट झाले किती तर 5 म्हणजे प्राइम इम्प्लिकंटची संख्या किती आहे तर या ठिकाणी 5 आहे। मग कोणते कोणते प्राइम इम्प्लिकंट आहेत त्याला आपण व्हेरिएबलच्या माध्यमातून लिहू शकतो। हा या ठिकाणचा प्राइम इम्प्लिकंट नंबर काय आहे तर फर्स्ट वाला आहे। हा प्राइम इम्प्लिकंट नंबर फर्स्ट म्हणजे काय असेल तर या ठिकाणी या 4 1 चा ग्रुप आहे। इथून या रो मधून कॉमन कोण आहे तर या रो मधून कॉमन बी आहे आणि वरतून कॉमन कोण आहे तर वरतून या ठिकाणी कॉमन डी आहे म्हणजे हा काय आहे तर बीडी एक प्राइम इम्प्लिकंट आहे। त्यानंतर सेकंड नंबरचा प्राइम इम्प्लिकंट कुठे आहे तर इथं आहे। या ठिकाणी हा कॉलम काय आहे तर फिक्स आहे, या रो मध्ये कॉमन कोण आहे तर ए बार आहे आणि वरतून काय आहे तर ए बार सी बार आणि काय आहे तर पुढे डी आहे म्हणजे ए बार सी बार डी हा काय तर आपल्याकडे असणारा दुसरा प्राइम इम्प्लिकंट आहे ए बार सी बार आणि डी। त्यानंतर आपण तिसरा प्राइम इम्प्लिकंट पाहतो याच्यामध्ये रो मध्ये हा काय तर फिक्स आहे म्हणजे इथून काय येईल तर इथून ए बी येईल आणि वरतून कॉमन कोण आहे तर वरतून कॉमन सी बार आहे। त्यानंतर प्राइम इम्प्लिकंट नंबर 4 इथून कॉमन कोण आहे तर इथून कॉमन आहे ए आणि वरतून कॉलम काय आहे तर फिक्स आहे कोणता आहे तर ए बी सी। त्यानंतर हा प्राइम इम्प्लिकंट नंबर 5 यासाठी ही रो फिक्स आहे का तर फिक्स आहे काय तर ए बार बी आणि वरतून काय आहे आपल्याकडे तर वरतून आहे सी।
म्हणजे ए बार बी सी हे काय तर आपल्याकडे 5 प्राइम इम्प्लिकंट आहेत. म्हणजे प्राइम इम्प्लिकंट म्हणजे काय तर लार्जेस्ट पॉसिबल मॅक्झिमम ग्रुप कोणाचा तर 1चा, कोणाच्या केसमध्ये तर सॉफ्ट फॉर्मच्या केसमध्ये, आणि 0चा ग्रुप बनवायचा कोणाच्या केसमध्ये तर या ठिकाणी पॉजच्या फॉर्म मध्ये, आणि 0च्या ग्रुपला आपण काय म्हणतो तर फॉल्स प्राइम इम्प्लिकंट असं म्हणतो. आता थर्ड आपल्याकडे इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट. आता इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट म्हणजे काय आहे, the one which is covered by only one prime implicant and not by the multiple prime implicant. म्हणजे एक ऍटलिस्ट वन, एक सिंगल वन आपल्याकडे असा असायला पाहिजे की जो फक्त आणि फक्त एकाच प्राइम इम्प्लिकंटने कव्हर केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हा काय तर प्राइम इम्प्लिकंट नंबर 2 आहे, याच्यामध्ये हा फक्त 1चा विचार करा, या 1ला काय केले तर फक्त एकाच 1 एकाच प्राइम इम्प्लिकंटने काय केले कव्हर केले. सेम याच्यामध्ये हा 1 बघा, या सिंगल 1 कडे बघितल्यावर काय दिसतं आपल्याकडे तर या सिंगल 1ला फक्त या PI5 न कव्हर केले. सेम या 1 कडे बघा, या 1ला काय तर या PI4 न कव्हर केले फक्त एकानच. या 1 कडे बघा, या 1ला काय केले फक्त या PI3 न कव्हर केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे असे 1 भेटतात, कितीतरी या ठिकाणी असे 1 भेटतात आपल्याकडे 4 1 भेटतात. मग इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट म्हणजे काय आहे तर इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट इज नथिंग बट द प्राइम इम्प्लिकंट whose at least one minterm or whose at least single one which is covered by only one prime implicant and not by the multiple prime implicant. म्हणजे याच्यामध्ये ऍटलिस्ट एक 1 असा असायला पाहिजे की जो फक्त आणि फक्त एकाच प्राइम इम्प्लिकंटने कव्हर केला पाहिजे. मल्टिपल प्राइम इम्प्लिकंटने कव्हर केला पाहिजे का तर नाही. फॉर एक्झाम्पल या सेंटर कडे जर आपण पाहिलं तर या 1 कडे बघा, या 1ला काय केले तर या 1ला पहिल्यांदा या क्वाडनं कव्हर केलेलं आहे आणि दुसऱ्यांदा काय तर या प्राइम इम्प्लिकंट नंबर 5 न कव्हर केले. म्हणजे या 1 साठी काय तर 2 पॉसिबिलिटीज आहेत. प्राइम इम्प्लिकंट नंबर 1 न पण कव्हर केले आणि 5 न पण कव्हर केले. सेम फॅशन मध्ये या 1 कडे बघा, याच्याकडे बघा, याच्याकडे बघा. जर आपण याच्याकडे बघितले तर याला काय केले तर प्राइम इम्प्लिकंट नंबर 1 न कव्हर केले आहे आणि प्राइम इम्प्लिकंट नंबर 3 नाही कव्हर केले. मग हा या ठिकाणी इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट होऊ शकतो का तर नाही. मग या ठिकाणी इसेन्शियल वाले कोणते कोणते आहेत, हे जे काय स्टार वाले आहेत का, हे स्टार वाले प्राइम इम्प्लिकंट सर्व काय तर इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट आहेत. संख्या याची किती आहे तर 4 ही काय तर इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंटची संख्या आहे. मग इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट झाले कोणते कोणते तर हा एक झाला PI2 वाला, त्यानंतर हा PI3 वाला, PI4 वाला आणि PI5 वाला, हे काय तर आपल्याकडे असणारे इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट आहेत. म्हणजे हा A बार C बार D, त्यानंतर ABC बार ABC आणि A बार BC हे काय तर इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट आहेत. त्यानंतर आपण पाहतो रिडंडंट प्राइम इम्प्लिकंट. आता रिडंडंट प्राइम इम्प्लिकंट म्हणजे काय आहे, द प्राइम इम्प्लिकंट whose each one is covered by at least one essential prime implicant. या ठिकाणी वर्ड महत्वाचा आहे, the prime implicant whose each one is covered by the at least one essential prime implicant. म्हणजे प्राइम इम्प्लिकंट असा असायला पाहिजे की ज्याचा प्रत्येक 1 हा इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट न कव्हर केलेला असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण इसेन्शियल तर पाहिलेलं किती, त्याच्यामध्ये 4 आहेत. मग राहिलेला कोणता आपल्याकडे तर हा सेंट्रल वाला जो काय तर क्वाड आहे. या क्वाड मधल्या ठिकाणी काय तर हा एक प्राइम इम्प्लिकंट नंबर 1 आहे आणि या प्राइम इम्प्लिकंट नंबर 1 मध्ये किती 1s आहेत तर 4 आहेत. हा एक आणि याचे 4ही 1 या ठिकाणी बाकी सर्व प्राइम इसेन्शियल प्राइम न कव्हर केले आहेत का तर आहेत. मी डेफिनेशन म्हणताना म्हटलं काय, द प्राइम इम्प्लिकंट whose each one म्हणजे हा 1 is covered by at least one essential prime implicant. म्हणजे या 1 कडे बघा, या इसेन्शियल न कव्हर केलाय, या 1 कडे बघा यानं कव्हर केला, या 1 कडे बघा यानं कव्हर केलाय, या 1 कडे बघा यानं कव्हर केला. The prime implicant whose each one is covered by at least one essential prime implicant is called as the redundant prime implicant. हा काय होईल तर आपल्याकडे redundant prime implicant होईल. म्हणजे RPI हा काय तर आपल्याकडे 1 आहे, कोणता तर प्राइम इम्प्लिकंट नंबर 1, याला आपण लिहू शकतो काय तर सिंपल BD. हा या ठिकाणचा काय तर redundant प्राइम इम्प्लिकंट आहे आणि हा कधीच आपल्याकडे आउटपुट एक्सप्रेशन मध्ये येणार का तर हा आउटपुट एक्सप्रेशन मध्ये येणार नाहीये. हा या ठिकाणी आउटपुटचा पार्ट होत नाहीये. पण इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट आर द ऑलवेज पार्ट ऑफ द आउटपुट एक्सप्रेशन. म्हणजे RPI च्या मध्ये किती आहे तर 1 आहे. आता आपण पाहतो सिलेक्टिव्ह प्राइम इम्प्लिकंट. मग सिलेक्टिव्ह प्राइम इम्प्लिकंट इज नथिंग बट काय तर प्राइम इम्प्लिकंट विच इज अ नायदर इसेन्शियल नॉर रिडंडंट. म्हणजे एक प्राइम इम्प्लिकंट असा असायला पाहिजे की जो इसेन्शियल पण नसायला पाहिजे आणि तो रिडंडंट ही नसायला पाहिजे. मग या ठिकाणी आपण टोटल पाहिले किती प्राइम इम्प्लिकंट तर 5 आहेत. 5 पैकी किती गेले 4 इसेन्शियलला गेले आणि 1 कशाला गेला तर रिडंडंट प्राइम इम्प्लिकंटला गेला. म्हणजे 4 + 1 झाले का 5 तर 5 झाले. आपल्याकडे PI होते 5 आणि इसेन्शियल आणि RPI मिळून झाले किती तर 5.
पाचीला पाची गेले का तर गेले. जर आपण एसपीआय ची डेफिनेशन देतो जो की सिलेक्टिव्ह प्राइम इम्प्लिकंट, त्यालाच आपण म्हणतो नॉन इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट. असा प्राइम इम्प्लिकंट की जो इसेन्शियली नाही आहे आणि रिडंडंटही नाही आहे. मग इसेन्शियल तर आहे त्याच्यामध्ये 4 आणि एक तर आहे रिडंडंट. मग याच्यामधून कोणता सिलेक्टिव्ह होईल का, तर याच्यामधून कोणता सिलेक्टिव्ह होणार नाही आहे. म्हणून या ठिकाणी जो काही सिलेक्टिव्ह प्राइम इम्प्लिकंट आहे का तो काय असेल तर 0 असेल. म्हणजेच नॉन इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट याच्यामध्ये किती असतील तर 0 असतील. हाही पॉईंट आपल्याकडे काय तर महत्वाचा आहे. पण याच ठिकाणी जर रिडंडंट प्राइम इम्प्लिकंट नसता आणि फक्त आपल्याकडे ईपीआय 4 असते तर 5 पैकी 4 गेले असते आणि आरपीआय ची व्हॅल्यू 0 होऊन एसपीआय ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आली असती 1 आली असती. आणि हा एसपीआय आउटपुटचा पार्ट होऊ बी शकतो आणि आउटपुटचा पार्ट होऊ पण शकत नाही. हे काय तर आपल्याकडे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे लक्षात काय ठेवायचं समजलं का, तर या ठिकाणी आपण इम्प्लिकंट म्हणजे काय तर याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ 1 इन केस ऑफ एसओपी अँड नंबर ऑफ 0 इन केस ऑफ द पॉज फॉर्म. त्यानंतर प्राइम इम्प्लिकंट मध्ये वर्ड कोणता महत्वाचा आहे तर मॅक्झिमम पॉसिबल लार्जेस्ट ग्रुप, ह्याला आपण काय म्हणतो तर या ठिकाणी प्राइम इम्प्लिकंट असं म्हणतो. मग मीन टर्मचे ग्रुप करायचे इन केस ऑफ सॉफ्ट फॉर्म अँड मॅक्स टर्मचे ग्रुप करायचे इन केस ऑफ द पॉज फॉर्म. मॅक्स टर्मच्या ग्रुपला आपण काय म्हणतो तर फॉल्स प्राइम इम्प्लिकंट असं म्हणतो. इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंटच्या केसमध्ये महत्वाचा वर्ड काय आहे तर ऍटलिस्ट 1 मीन टर्म और ऍटलिस्ट अ सिंगल वन आपल्याकडे असा असायला पाहिजे की जो फक्त आणि फक्त एकाच प्राइम इम्प्लिकंट न कव्हर केला आला असायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो ईपीआय असं म्हणतो. म्हणजे ईपीआय कडे वर्ड महत्वाचा काय आहे तर ईपीआय कडे आपल्याकडे वर्ड महत्वाचा या ठिकाणी लिहितो. ईपीआय कडे आपल्याकडे वर्ड आहे ऍटलिस्ट 1 मीन टर्म. त्यालाच आपण काय म्हणतो तर सिंगल वन. त्यानंतर आपण पाहिला काय तर रिडंडंट प्राइम इम्प्लिकंट, याच्यामध्ये वर्ड महत्वाचा कोणता आहे तर ईच वन. कोणता महत्वाचा आहे तर ईच वन. रिडंडंट प्राइम इम्प्लिकंट इज द प्राइम इम्प्लिकंट whose each one is covered by at least one essential prime implicant. त्यानंतर आपण सिलेक्टिव्ह प्राइम इम्प्लिकंट पाहतो. या सिलेक्टिव्ह प्राइम इम्प्लिकंटला आपण काय म्हटलं तर प्राइम इम्प्लिकंट which is neither essential nor redundant. म्हणजे तो इसेन्शियली नाही आहे आणि रिडंडंट नाही आहे. मग असेल कोणता तर सिलेक्टिव्ह प्राइम इम्प्लिकंट असेल. म्हणजे या ठिकाणी वर्डचा खेळ काय तर महत्वाचा आहे. ईच म्हटलं की आरपीआय असेल. ऍटलिस्ट 1 मीन टर्म इज द कव्हर्ड बाय ओनली 1 प्राइम इम्प्लिकंट अँड नॉट बाय मल्टिपल. त्याला आपण काय म्हणू शकतो तर त्याला आपण इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट म्हणू शकतो. या गोष्टी आपल्याकडे काय तर महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण एकाच क्वेश्चनच्या माध्यमातून इम्प्लिकंट म्हणजे काय आहे, प्राइम इम्प्लिकंट म्हणजे काय आहे, इसेन्शियल प्राइम इम्प्लिकंट म्हणजे काय आहे, रिडंडंट प्राइम इम्प्लिकंट म्हणजे काय आहे, सिलेक्टिव्ह प्राइम इम्प्लिकंट म्हणजे काय आहे आणि फॉल्स प्राइम इम्प्लिकंट म्हणजे काय आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण एका क्वेश्चनच्या माध्यमातून क्लिअर केलेल्या आहेत. या ठिकाणी हे सर्व महत्वाचं डिस्कशन आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.